लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता आलाच नाही. आम्हाला आता काय करायचं आहे? आम्ही कुठे जाऊन तपासणी करायची आहे किंवा आमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार का नाही अशा लाडक्या बहिणी सतत विचारत आहेत. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण हे काम तुम्हाला लगेच करायचं आहे. सगळी सविस्तर माहिती आहे, एकदा चेक करा. कारण जेव्हा लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरत होतो त्यावेळेस आपल्याकडे एक लॉग इन आणि पासवर्ड देण्यात आले होते. ते तुमच्याकडे असेल तर नक्कीच हे 100% काम होणार आहे. नाही तर तुम्ही काय करू शकता, महिला व बालविकास विभागाकडे जाऊन चौकशी सुद्धा करू शकता. आता तिथे न जाता तुम्हाला हे एक काम आहे तुमच्या मोबाईलमधून लॅपटॉपमधून करता येणार आहे. ते म्हणजे काय, तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे, अर्जदार लॉग इनवरती जायचं आहे, मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे. केल्यानंतर तुमचं काय होणार आहे की पूर्ण माहिती इथे तुमचे ट्रान्झॅक्शन किती झालेले आहेत, स्टेटस काय असणार, ही सगळी माहिती तुमच्या स्क्रीनवरती येणार आहे. पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, मग डिसेंबरचा हप्ता जमा होणार का? कारण डिसेंबरचा हप्ता आजपासून वितरणास सुरुवात झालेली आहे. 2 ते 3 दिवस हे वितरण सुरू राहील व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. बरं, हे पैसे जर तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावे वाटत असेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो 2 ते 3 दिवस हे पैशांचं वितरण होणार आहे. आजपासून सुरू झालेलं आहे. तुम्हाला इझिली तुमचा हप्ता चालू करू शकणार आहात. बरं, ई-KYCचे प्रॉब्लेम सुद्धा आहे. ई-KYCमुळे सुद्धा लाडक्या बहिणींचे पैसे थांबले आहेत. म्हणजेच काय, ई-KYC तुमची चुकली आहे. तुम्हाला जिथे हो पाहिजे होते तिथे नाही झालेलं आहे. असं कोणत्या लाडक्या बहिणीचं झालं असेल तर नक्कीच कमेंट करायचं आहे, कारण ई-KYCमध्ये ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कळालंच नाही, जिथे हो नाही झालेलं आहे. कारण प्रश्न पण असे ट्रिकी होते ज्यामध्ये लाडक्या बहिणींची फसवणूक झाल्यासारखं झाली व लाडक्या बहिणींचे प्रश्न चुकलेले आहेत, त्याचे उत्तर हो नाही मध्ये कन्फ्युजन झाल्यामध्ये पहिली जी ई-KYC होती त्यामध्ये हो नाही करायचं होतं, दुसऱ्यामध्ये पण असं वेगवेगळं होते. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचे कन्फ्युजन झालं व ई-KYCमध्ये चुका झालेल्या आहेत. अशा माहितीमुळे तुम्ही काय करू शकता, महिला व बालविकास विभाग असतात तिथं जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर लक्षात घ्या. तुम्ही जे काही पूर्ण माहिती असते ती कशावर आहे, आधार कार्डवरती आहे. त्याच्यामुळे आधार कार्ड नंबर तुम्हाला तिथे द्यायचा आहे आणि ई-KYCमुळे आपला हप्ता बंद झाला की एकदा चेक करायचा आहे. हे एक रिझन झालेलं आहे, पहिलं रिझन झालं. आता दुसरं रिझन काय, तर काय दुसरं रिझन म्हणजेच काय, तुम्ही पाहू शकता इथे अकाउंट क्लोज्ड आलेलं आहे. इंडियन पोस्ट बँक पेमेंट बँक लिमिटेड. जर तुमचं खातं पोस्ट बँकेत असेल तर लक्षात घ्या, IBPPB. आपण कशाबद्दल बोलतोय की पोस्ट बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला हे लवकरात लवकर काम करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, पोस्ट बँकेत काय झालेलं आहे की अकाउंट क्लोजमध्ये तुम्ही पाहू शकता ह्याच्या आधीचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजे सप्टेंबर महिन्याचा असू द्या, ऑक्टोबर महिन्याचा असू द्या, नोव्हेंबर महिन्याचा आहे, डिसेंबर महिन्याचा आहे, सगळे ट्रान्झॅक्शन्स नोव्हेंबर महिन्यापर्यंत सगळे ट्रान्झॅक्शन क्रेडिटेड आले आहेत. पण नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरच्या 31 तारखेला वितरण झाले होते तिथे अकाउंट क्लोजमधून आलेला आहे. आता हे अकाउंट क्लोज हे काय भानगड आहे? बऱ्याच लाडक्या बहिणीने विचारले की पोस्ट बँकेत ज्यांची खातं आहेत तिथे आमचे पैसे का जमा झालेले नाहीत. तर लक्षात घ्या, तुमचं लॉग इन पासवर्ड आहे, तुम्हाला रिमार्क चेक करायचं आहे. जे ट्रान्झॅक्शन डिटेल्स आहे, ट्रान्झॅक्शन डेट आहे, इथे पाहू शकता, रिमार्क आहे, अमाऊंट किती आहे, ट्रान्झॅक्शन चं स्टेटस काय आहे, हे सगळं तुम्ही चेक करू शकणार आहात. पण पहिल्यांदा काय की इंडियन पोस्ट बँक खाते तुमचे पैसे आहे का, तर तुम्हाला परत ते अकाउंट क्लोज झालेलं ओपन करता येणार आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो, ते ओपन करता येणार आहे व पुढील हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण का, हे पैसे तुमच्यापर्यंत आले. लक्षात घ्या, हे पैसे सरकारने तुमच्यापर्यंत पोहोचवले 1500 रुपये, पण तुमच्या अकाउंटला प्रॉब्लेम असल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे न जमा होता ते वापस गेलेले आहे. पुन्हा एकदा तुमचे पैसे चालू करता येईल का, तर हो, पैसे चालू करता येणार आहे. नोव्हेंबरचा मिळाला नाही, टेन्शन घेऊ नका. डिसेंबरचा तरी हप्ता मिळतील का असं लाडक्या बहिणी विचारत आहे. तर लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. तर काय झालेलं आहे की हे ट्रान्झॅक्शन कशामुळे बंद झालं आहे की तुमचं बँक खाते फक्त तुमच्या म्हणजे ट्रान्झॅक्शन काहीच होत नाही, तुम्ही क्रेडिट करत नाही किंवा तुम्ही डेबिट करत नाही, पैसे काढत नाही तुम्ही. तर काय करायचं आहे की एक ट्रान्झॅक्शन छोटीशी रकमेची करून घ्यायची आहे. 100 रुपये 200 रुपयेचं काय करायचं आहे, तुमच्या याच्यानुसार ट्रान्झॅक्शन करून घ्यायचं आहे. करून घ्यायचं आहे. नंतर KYC करून घ्यायचे, आधार सेडिंग. हे आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या बँकेचा आधार सेडिंग आहे का नाही चेक करायचं आहे. आपल्या चॅनलवरती त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ आहे, एकदा बघा की घरी बसून तुम्हाला आधार सेडिंग करता येणार आहे, कुठेही जायची गरज नाही. किंवा तुम्हाला काय करायचं आहे, पोस्ट बँकेत जावा, तिथे आधार सेडिंग करून घ्या. रुटीन बँकिंगचं एक असतं. आता डिसेंबर 2025 वर्ष संपत आहे तरीसुद्धा ते बँकेकडून होऊ शकणार. आता यामध्ये बँकेचा प्रॉब्लेम आहे का, तर असं नाही.
पण तुम्हाला तुमचं अकाउंट एकदा चेक करावं लागणार आहे. मग आता डिसेंबरचा हफ्ता किंवा पुढे जानेवारीचा हफ्ता आम्हाला जमा होऊ शकतो का? तर होय, तुम्हाला काय करायचं आहे, आधार सीडिंग करा, अकाउंट चालू करा तुमचं, ट्रान्झॅक्शन करा, खाते चालू होईल तुमचं. म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की पैशांचे देवाणघेवाण, ते ट्रान्झॅक्शन करा. आणि नाही जमलं तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो नंबर दिला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचं आहे. 155299 155299 या नंबरवरती कॉल करायचा आहे. पोस्ट बँकेचा नंबर आहे, नक्कीच इथे तुम्हाला मदत मिळणार आहे. नाही तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, पोस्ट बँक आहे तिथे जाऊन तुम्हाला चेकिंग करा. पण लक्षात घ्या, पोस्ट बँक खात्याशीच फक्त चेक करायचं आहे. पण एकदा बघायचं आहे की आपलं आधार सीडिंग आहे का, आपलं ट्रान्झॅक्शन होत आहे का, हे सगळं आधी चेक करा. कारण काय की ट्रान्झॅक्शन होत आहे, पण जी पहिला प्रॉब्लेम सांगितली की KYC मध्ये जर तुमची चूक झाली असेल किंवा तुम्ही या योजनेचा लाभ मिळवत नसेल किंवा तुम्ही या योजनेमध्ये निकषांमध्ये बसत नसाल, तर हे काय उपाय करून सुद्धा उपयोग होणार नाही. तुम्ही पात्र आहात का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही पात्र असून तुमचे पैसे बंद झाले असतील तर नक्कीच इथे काहीतरी उपाय आपल्याला करता येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.